चांदूर बाजार नगरपालिका हद्दीतील गुडसा तसेच आठवडी बाजार परिसरातील दुकानांचं अतिक्रमण काढून दंडात्मक कारवाई करण्यात यावी। सराफा लाईनमधील अनधिकृत बांधकाम केलेल्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून बांधकाम पाडण्यात यावं, या मागणीसाठी करण खंडारे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं। यावर मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। 10 फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन खंडारे यांना आंदोलन मागे घेण्याबाबत चर्चा केली होती। यावेळी चर्चेदरम्यान करण खंडारे यांनी गुडसा ते आठवडी बाजार परिसरातील 84 दुकानांचं अतिक्रमण काढून दंडात्मक कारवाई करण्याची आणि सराफा लाईनमधील अनधिकृत आणि विनापरवानगी बांधकाम केलेल्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करून बांधकाम पाडण्यात यावे अशी मागणी रेटून धरली होती। त्यावर मुख्याधिकारी यांच्या वतीनं संबंधितांना नोटीस देऊन नियमानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात आलं। त्यामुळे करण खंडारे यांनी आपल्या आईच्या हस्ते लिंबू पाणी ग्रहण करत उपोषण मागे घेतलं।